नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण तयाचे वचनी राहो, तयाचे वचनी राही, करू नको येर काही, तरी अनायासे स्वरूप पाही, पावशी तू. ही जी 9वी ओवी आहे यावर थोडं विस्ताराने आणि चर्चा आपण करीत होतो. विशेषतः तयाचे वचनी राहो. कारण तयाचे वचनी राहो ही तपश्चर्या आहे. गुरुचे ऐकणे, गुरुच्या वचनात राहणे, गुरुचे आज्ञा पालन करणे ही तपश्चर्याच आहे. आणि त्याचं फल पण याच ओवीमध्ये सुचविलेलं आहे लेखकांनी, की तसा जर तू राहशील वचनामध्ये गुरुच्या, तर अनायासे स्वरूप पाही पावशी तू. तुला तुझा स्वरूप लाभ होईल. तुला तुझं आत्मरूप काय ते कळेल. तुला आत्मज्ञान होईल. तुझ्या सर्व दुःखांचा नाश होईल आणि तुझं उर्वरित आयुष्य तू मुक्त होऊन आनंदाने जगू शकशील. अशी ही सगळी जी गोड फळं मिळायची आहेत, आनंदाची सुखाची फळं मिळायची आहेत, ती केव्हा मिळतील? तर तेवढ्यासाठी तुला तयाचे वचनी राहो, त्यांच्या वचनात राहावं लागणार. आणि या तयाचे वचनी राहो याचेच आपण वेगवेगळे आता मी स्वतः अनेक वर्ष गुरुसेवा केलेली आहे. मी काही स्वयंघोषित गुरु नाही आहे. नाही. मला जेव्हा माझ्या गुरुनी आज्ञा केली की माझं कार्य आता पुढे तू पाहशील, त्यानंतर जे आहे आणि लोकांनी मला गुरु मानलं आणि सगळं हे कार्य उभारलं. पण ते गुरु आज्ञेने झालेलं आहे. त्याच्या मागे, आपल्या सुगवेच्या मागे निश्चित गुरु परंपरा आहे. तर जे काही होत आहे ते तयाचे वचनी राहो, गुरु वचनाप्रमाणे होत आहे. आपण एक काल महत्वाचा मुद्दा असा पाहिला. आपण चर्चा ही एवढ्यासाठी करतोय की बरेच लोक, सामान्य लोक आणि विशेषतः आपले मध्यमवर्गीय लोक, हा जो मध्यम वर्ग जो आपण म्हणतो, हा बहुतेक वर्ग जे शिक्षक, प्रोफेसर असतात किंवा बँकांमध्ये किंवा आर्थिक संस्थांमध्ये काम करतात, जे छोटे मोठे व्यावसायिक असतात, हे सामान्यतः गुरु कृपांकित असतात. म्हणजे त्यांच्या कुंडल्यांमध्ये जर तुम्ही पाहाल तर बरंचसं गुरुबल त्यांना असतं. पण त्यांना मार्गदर्शन असं काही कोणाचं व्यवस्थित लाभत नाही. आणि माझा शिष्य म्हणून जो प्रदीर्घ अनुभव आहे, मी आपल्याला बऱ्याच वेळेस सांगितलं की पहिलेही मी काही गुरुसेवा केली. त्यानंतर विधिवत मी नाना महाराज तराणेकर, जे फार थोर संत होऊन गेले, त्यांचा विधिवत 1980 साली, म्हणजे आजपासून 40 वर्षापूर्वी विधिवत गुरुमंत्र घेतला. सर्व प्रकारची गुरुची सेवा केली. तर मी जे काही सांगतोय ते माझे अनुभव सांगतोय. मी काय तुम्हाला ह्या गोष्टी पुस्तकात मिळणार नाही. आणि बरेचसे जे संत आहेत ते काही गोष्टी सांगत नाही की आपल्या गुरुशी कसं वागावं आणि काय करावं आणि कोणाला गुरु करावं. या काही गोष्टी बऱ्याचशाच फार क्वचित कोणी सांगतं. पण ते महत्वाचं आहे सामान्यांसाठी, आणि म्हणून मी थोडंसं हे यावर भर देऊन आणि विस्ताराने आणि थोडंसं लांबलचक करून सांगतोय. तर हा जो मुद्दा आपण बोललो होतो की काही लोक जुनेच जे शिकलेले असतात, दुसऱ्या महाराजांकडे राहून योग मार्गामधलं काही शिकलेले असतात,
आणि योग मार्गाचं जे तत्वज्ञान आहे ते भिन्न आहे, वेगळं आहे, अद्वैत तत्वज्ञानापेक्षा वेगळं आहे. कारण योग मार्गाचं हे द्वैत तत्वज्ञान आहे. त्याचप्रमाणे भक्ती मार्गाचं जे तत्वज्ञान आहे हे देखील द्वैत तत्वज्ञान आहे. भक्ती, योग किंवा तंत्र ही जी मार्ग आहेत हे सगळे कर्म मार्ग आहेत, हे कर्मनिष्ठ लोकांसाठी आहेत. आणि अद्वैत जे आहे ते ज्ञाननिष्ठांसाठी आहे. आपण जे शिकतो आहे प्रस्थानत्रयीचं ब्रह्मज्ञान जे शिकतो आहे सुगवेमध्ये, तर हे कर्मनिष्ठ लोकांसाठी आहे. तर आता जेव्हा आपण जुनं सोडून जेव्हा एखाद्या ज्ञाननिष्ठ किंवा ज्ञानी गुरुकडे येतो, मोक्ष गुरुकडे, परमगुरूकडे येतो. परमगुरूची व्याख्या 7व्या क्रमांकावर दिलेली आहे गुरु गीतेमध्ये. त्याच्याकडे जेव्हा येतो तर तेव्हा तुम्ही हट्टीपणा करून चालणार नाही. तुम्हाला थोडं नवीन जे तुम्ही ज्ञानी गुरुकडे आला आहात ते काय सांगतात ते तुम्हाला ऐकावं लागेल, तसं तुम्हाला त्यांच्या वचनी राहावं लागेल. जर आपण नवीन गुरुकडे आलो आणि आपल्याला खात्री झाली की आता हे गुरु मात्र आपल्याला आपल्या आयुष्यभर योग्य मार्गदर्शन करतील, असं जर असेल तर जुने जे काही संस्कार आमच्यावरती झालेले आहेत, आपल्यावर कोणत्याही प्रकारचे, त्याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. आणि जे ज्ञान संस्कार आहेत त्याचं ग्रहण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि त्यामध्ये हट्टीपणा नको. आणि एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे जाण्याचे प्रसंग येतात. असं नाही की तुम्ही तो हाडामासाचा जो गुरु आहे ज्याला तुम्ही आपलं गुरु समजता, तो काही अमर थोडी असतो. त्याचा एक दिवस देहत्याग होणार आहे. आणि तुम्ही जिवंत असताना त्यांनी देहत्याग केला तर आता तुम्हाला कोण मार्गदर्शन करेल? मार्गदर्शन जाणार नाही. पण तुमचं मन मात्र त्याच्या शरीराला चिपकलं असतं. तुमचं मन त्याच्या शरीराला चिकटलं असतं. तर शरीराला न चिकटू देता गुरु तत्वाची जी आहे माहिती करून घ्यायला पाहिजे, गुरु तत्व जाणायला पाहिजे. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यात हट्टीपणा करायला नको. जे गुरुनी सांगितलं तसं आपण करायला पाहिजे. आता श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते हे आपण ऐकतो, सगळ्यांना माहिती आहे. मग स्वतः दत्तानी 24 गुरु केले तर हे आपल्याला एक आपल्यावरती संस्कार आहे, आपल्यासाठी ही शिकवण आहे. काही 24 गुरु खरोखरच दत्ताला करण्याची काही गरज नव्हती. आणि शेवटी गुरुदत्त म्हणजे कोण? तर आपल्याला देखील जे आहे असा प्रसंग आला, तो का ओढवतो आपण जर थोडंसं पाहिलं सांगतो. एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे जाण्याचे प्रसंग का येतात? तर बरेचदा, कारण मी स्वतः ज्योतिष्याचाही माझा अभ्यास आहे, तर ज्योतिष्य शिकूनही मला 50 वर्ष 1970 पासून ज्योतिष्य शिकलो आहे. तर बरेचदा आपण आपल्याला माहिती आहे की ग्रहांच्या महादशा असतात. राहूची महादशा 18 वर्ष असते, गुरुची 16 वर्ष असते, शनीची 19 वर्ष अशा महादशा असतात. आपण जेव्हा राहूच्या महादशेत असतो, आपल्या पत्रिकेत गुरु चांगले आहेत, पण आपण जेव्हा राहूच्या महादशेत असतो तेव्हा काही चुकीच्या ठिकाणी आपण किंवा ज्यातनं काही ज्ञानलाभ होणार नाही अशा ठिकाणीही आपण गुंतून पडलेले राहू शकतो. मात्र जेव्हा गुरुदशा सुरू होते तेव्हा आपल्याला चांगले गुरु मिळू शकतात.
आता असे पण आपल्याकडे नावाजलेले मोठमोठे गुरु आहेत की जे पूर्ण 100% पाखंडी आहेत. राहू दशेमध्ये किंवा तुम्हाला जे तुमचे पापग्रह तुमच्या पत्रिकेमध्ये आहेत त्याची दशा असते आणि अशा वेळेस जर तुम्हाला कोणी मार्गदर्शक गुरु मिळाले तर ते कदाचित पाखंडी राहू शकतात. एक दोन चार नावं म्हणजे घेता येण्यासाठी अशी की समजा आता जे कृष्णमूर्ती आहे, आता हे स्वघोषित गुरु आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं की काय गुरुची गरजच नाहीये तुम्हाला. म्हणजे आपल्या वेदांच्या ज्या परंपरा आहेत त्या तोडून काहीतरी वेगळंच सांगण्याचा प्रयत्न करणारे आणि ते असतील ते जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ, पण त्यांचं तत्वज्ञान आम्हा लोकांच्या काही कामाचं नाही. आम्ही वेदांवरती विश्वास करणारे लोक आहोत. आम्ही आमच्या सनातन धर्मावर विश्वास करतो. तर त्यामुळे ते ज्ञान त्यांचं किती थोर असो मोठं असो आमचं ते आमच्यासाठी पाखंडच आहे. त्याला पाखंडच म्हणण्यात आलेलं आहे. किंवा एक रामसुख दास महाराज आहेत, फार थोर महाराज आहे आणि आजही त्यांचे फार जबरदस्त फॉलोअर्स आहेत. त्यांना फार मोठं आश्रय मिळालेला आहे. आता यांचंही म्हणणं असं आहे की तुम्ही गुरु करू नका आणि हे थोडे भक्ती मार्गाचे आहेत. हो, तुम्ही गुरु करू नका कसं काय सांगता? तुमचं जे असं बोलणं आहे ते तुमच्या स्वतःच्या अनुभवाचं असेल, पण तसं काही शास्त्र नाही आहे, तशी वेदांची आज्ञा नाही आहे, तशी गीतेची म्हणजे आपल्याकडे श्रुती स्मृती पुराणांची अशी आज्ञा नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाने काहीही सांगू शकणार नाही. तर हे सगळं किंवा तुम्हाला एक सांगतो, ओशो नावाचा एक माणूस आहे. त्याचे काय लाखो त्यांनी आपले इथे फॉलोअर्स केले. काही कोणताच धर्म नाही, काही सांगतो, कधी या धर्मातलं कधी त्या धर्मातलं, कधी या धर्मातलं, कधी हे तत्वज्ञान कधी ते तत्वज्ञान. आणि शेवटी एका ठिकाणी म्हणजे त्याच्याविषयी मला जास्ती बोलायचं नाही आहे, शुद्ध 100% पाखंड. आणि हजारो लोक लाखो लोक त्यांनी जे काही तयार केले तिथे भारतामध्ये, ते काही कोणी ज्ञानी झाले का? कोणी मुक्त झाले का? कोणाला मोक्ष मिळाला का? नाही नाही, ते कळत माहितीच नाही. काय तो स्वतःच नव्हता तर तो दुसऱ्यांना काय समजावून सांगणार आहे? हा, तर या राहू दशेमध्ये असे लोक जे आहेत हे आपल्याला मिळू शकतात. यांच्या जे आहे यांच्याशी संपर्क होऊ शकतो, यांच्या बोलण्याने आपण इन्फ्लुएन्स होऊ शकतो, समजा आपल्या जीवनावरती त्याचा प्रभाव होऊ शकतो. पण मग नंतर जेव्हा गुरुदशा किंवा चांगल्या ग्रहांची दशा सुरू होते तेव्हा आपल्याला ज्ञानी गुरु किंवा चांगले गुरु आणि वेदांच्या मार्गाने जाणारे, शास्त्रांच्या मार्गाने जाणारे, रामकृष्णच्या मार्गाने जाणारे आपल्याला चांगले गुरु मिळतात. मग अशा वेळेस आपण जे आहे ते चांगले गुरु मिळाल्यानंतर जर मी म्हणेन की नाही नाही मला ते कृष्णमूर्तीचं मी 10 वर्षापूर्वी वाचलं होतं ते मी लक्षात ठेवीन, ते ओशोनी मला सांगितलं होतं ते मी लक्षात ठेवीन, तर तसं चालणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे पण तुम्हाला धड मिळणार नाही आणि ते पण धड मिळणार नाही. त्यामुळे ही जी ओवी आहे, तयाचे वचनी राही, त्याचं ऐका तुम्ही. याच्यामध्ये फार गहन असा त्याचा अर्थ आहे. हे जे संत लोक लिहित असतात त्यांच्या शब्दांचे फार गहन अर्थ असतात. आपण तर संत असो का कोणी असो, एक आपलं वाक्य वाचतो, त्याचा जो काही अर्थ कळतो किंवा कळत नाही, आपण पुढचं वाक्य वाचायला सुरुवात करतो, ते विसरून जातो. तसं नाहीये. तर तात्पर्य मला असं सांगायचं आहे की गुरु बदलवायचे असतात, गुरु बदलवावे लागतात. तुम्ही आता पहा की उपनिषद आपल्याकडे आदर्श काय आहे किंवा प्रमाण कशाला मानतो आपण? आपण सर्व हिंदू लोक उपनिषदांना प्रमाण मानतो. आमचं कोर्ट जे आहे, सुप्रीम कोर्ट, ते उपनिषद आहे. जे श्रुती सांगेल तो नियम आहे, तो सिद्धांत आहे, तो धर्म आहे आमचा. आता तुम्ही श्रुतीमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की उद्दालक अरुणीचा मुलगा श्वेतकेतू, श्वेतकेतूने आपल्या बापालाच गुरु केलं, कारण ते सर्वज्ञ होते. उद्दालक अरुणी ऋषी जे होते हे ऋषी सर्वज्ञ ऋषी होते. श्वेतकेतूने आपल्या बापालाच गुरु केलं. पण नंतर श्वेतकेतूला काही अशा शंका आल्या, त्या त्यांनी आपल्या वडिलांना विचारल्या की बाबा मला अशा अशा काही
शंका आहे त्याची तुम्ही उत्तरं द्या. तर तेव्हा त्यांचे गुरु असून त्यांच्या वडिलांनी सांगितलं की अरे बाळ असं आहे की तू जे मला प्रश्न विचारतो आहेस त्याचा मला विशेष अभ्यास नाही आहे, त्यामुळे मी तुला काही त्याची उत्तरं देऊ शकणार नाही. पण तू असं कर की ते अमुक कोणीतरी राजा आहेत, मला त्यांचं नाव नाही आठवत, पण ते मात्र या विषयाचं सखोल ज्ञान त्यांना आहे. मग तू असं कर, त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून हे ज्ञान मिळव. मग हा मुलगा त्या राजाकडे गेला जो ज्ञानी राजा होता. कारण त्या काळी क्षत्रिय आणि ब्राह्मण किंवा आणखी बाकीचा वर्ण कोणताही असो, ज्ञान कोणालाही राहू शकत होतं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणीही ज्ञानी राहू शकत होतं. कारण ज्ञानाला काही तुम्ही ज्ञान शिकू नका वगैरे असा काही नियम नव्हता. ज्ञान कोणीही शिकू शकतं, सर्वांसाठी, सर्व अधिकारी आहेत. तर त्या राजाकडे गेल्यानंतर त्या राजाने जे आहे सांगितलं, या श्वेतकेतूला जे ज्ञान दिलं, जे काही त्याचे प्रश्न होते त्याची उत्तरं दिली. आता बरेचदा हा राजा होता म्हणून ठीक आहे. दुसऱ्या जर गुरुकडे गेले तर तो गुरु परत सांगतो, तू माझ्याकडे हाताला समिधा बांधून ये, माझ्याकडे तू आश्रमामध्ये 3 वर्ष ब्रह्मचर्याने राहा आणि 3 वर्ष ब्रह्मचर्याने राहिल्यानंतर तुझा काय मला शंका आहे, तुझे प्रश्न मला विचार, त्याचे मी उत्तर देईन. मला म्हणायचं आहे की उपनिषदांच्या त्या काळामध्ये देखील जो औपनिषदिक काल आहे, ज्याचा काही आपल्याला माहीत नाही किती वर्ष झालीत, 25,000 50,000 का लाख वर्ष झालीत आपल्याला माहीत नाही आहे, त्या काळी देखील ज्ञानासाठी गुरु बदलवायचे, त्यात काही चूक नाही आहे. तर मुख्यतः या शरीराचा जो गुरु आहे, हातापायाचा गुरु आहे, त्याच्यामध्ये अवश्य प्रेम असावं आपलं, का असू नये. त्याच्यासोबत राहिलो आहे, त्याची सेवा केलेली आहे, त्याच्यावर प्रेम असावं. पण हे काल सांगितल्याप्रमाणे ज्ञान कठोर आहे. सरते शेवटी आपल्याला जे आहे काही हाडमास मिळवायचे नाही आहे, ज्ञान मिळवायचं आहे. आणि ज्ञानासाठी आपल्याला गुरु बदलवायची वेळ आली तर त्याचा अर्थ तो काही चूक नाही. पण गुरु मात्र बदलवल्यानंतर याचा अर्थ असा नाही की जो तुमच्या जुन्या गुरुप्रती तुमचा सन्मान होता, जे स्थान होतं ते कमी झालं, ते मुळीच कमी होत नाही. फक्त नवीन गुरुशी तुम्हाला अडॉप्ट करून घ्यावं लागेल. हा मी मुद्दा काल आवर्जून सांगत होतो की आहे काही लोकांनी, आता काही लोक त्या गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवरती गुरुमंत्र घेतात. ते चूक आहे, ते काही शास्त्रीय नाही आहे. असं तो गुरुमंत्र घेणं वगैरे यांना अधिकारच नाही आहे कोण्या पुजाऱ्याला वगैरे कोण्या गुरुचा मंत्र देणं. तो गुरुमुखातूनच गुरुमंत्र घ्यायला पाहिजे. किंवा आपल्या इथलं एक केस आहे, सुरेश रावांना माहीत आहे ती, की त्यांच्या एका फार जवळच्या मित्रांनी एका गुरुचा मंत्र घेतला. तो गुरु म्हणजे कोण? तो गुरु म्हणजे कथावाचक. काही जणांना समजत नाही, कथा वाचून दाखवतात आपल्या भागवतातल्या, रामायणातल्या, महाभारतातल्या. आता ते कथा वाचन करताना जमले 4-5 हजार रुपये, 4-5 हजार लोक. आता त्या गुरुनी काय केलं, त्या 5,000 लोकांना सांगितलं की तुम्ही प्रत्येकी पैसे काढा, 1,000 2,000 5,000 काय ते प्रत्येकाला सांगितलं, काढा पैसे, मी तुम्हाला जे आहे शिष्य करतो, तुमचं कल्याण होईल. सगळ्यांना आपलं शिष्य करून घेतलं, 5,000 लोकांना. भरपूर चांगली कमाई झाली. आता या जे शिष्य करून घेतलं त्यांनी, त्याचं तर झालं, इन्कम झालं, त्याचं नातं संपलं त्या कथावाचक गुरुचं. पण आता काही चांगले लोक त्याच्यामध्ये भरडल्या गेले, अटकल्या गेले. त्या लोकांना हेच कळत नाही आहे की आता गुरु मला पुढे काय ज्ञान देणार आहेत, काय उपदेश करणार आहेत, ते मला काय साधना देणार आहेत. काही नाही, आपल्या मनाने. पण एक मात्र अहंकार भयंकर जोरदार. मग माझे गुरु कोण? तर माझे गुरु ते अमुक महाराज. ते महाराज म्हणजे कोण? कथावाचक.
तर मग जन्मभर कित्येक वर्ष होऊन गेले, स्वतःच्या मनाने मग कोणी गुरुचरित्र वाचतं, स्वतःच्या मनाने कोणी काहीही मंत्र करतं, पण त्यांना गुरु म्हटलं की त्या कथावाचक महाराजांचे नाव सांगतात आणि स्वतः दुसऱ्या कोणत्याही चांगल्या महाराजांना ते स्वीकार करायला तयार नाहीत आणि अशा प्रकारे स्वतःचं नुकसान करून घेतात. मला यात एकच मुद्दा सांगायचा आहे की असं काही नाही आहे. सरते शेवटी आपलं ध्येय जे आहे ते ज्ञान आहे, गुरु वाहन आहे. तुम्हाला जे आहे तुम्ही त्या ज्ञानाप्रत कशाने जाता हा भाग नाही, कारण नंतर तुमच्या लक्षात येईल की तो जो गुरु आहे तेच ज्ञान आहे आणि ज्ञान आहे तेच गुरु आहे. तो ज्ञानरूपच असतो गुरु. तर योग्य गुरु मिळेपर्यंत, तुमचं समाधान होईपर्यंत तुम्ही जे आहे आपला गुरु बदलवू शकता. आणि तुम्हाला आता मी ही ग्रहदशा बदलली की कसं मग तुम्हाला चांगला गुरु मिळू शकतो हे सांगितलं. आता तयाचे वचनी राहे याच्यामध्ये त्याचं वचन आपण पाळायला पाहिजे गुरुचं. गुरुनी जर आपल्याला काही साधना सांगितली असेल तर आपण करायला पाहिजे. आणि आपल्या गुरुनी समजा ते गुरु जे आहे ते निर्विशेष ब्रह्माचे उपासक आहेत, ते गुरु आपले ज्ञानी आहेत, निर्गुणाचे साधक, ते काय कोणतीही साधना कधी कधी सांगत नाही. मग आपल्याला काही साधना विशेष सांगितली नसेल तर गुरुसेवा हीच प्रमुख आपली साधना आहे, सांगितली असो किंवा नसो. आता मी बऱ्याच लोकांना पाहिलं की चांगल्या उच्च नोकरीवरती वा ते असतात, चांगल्या मोठ्या पदावरती असतात, चांगली त्यांची आर्थिक स्थिती असते, ते करतात गुरुसेवा. एवढा वेळ नसतो त्यांना 24 तास गुरुजवळ. मग ते काय करतात, वर्षातनं 15 दिवसाची महिनाभराची सुट्टी घेतात आणि राहतात गुरुकडे. छान आपलं पांढरं धुतवस्त्र घालतात, धोतर किंवा शर्ट घालतात, चांगला पांढरे शुभ्र कपडे किंवा पायजामा घालतात, गुरुकडे राहतात 15 दिवस 8 दिवस आणि 8 दिवस जमेल ती सेवा करतात. आता प्रत्येकाला काही वैयक्तिक सेवा गुरुची मिळत नाही, तर ते लोक कोणी अंगण झाडतील, कोणी दारावरती उभे राहतील, कोणी गुरुचं लिखाणाचं आश्रमात जाऊन काम करतील, पण आपला वर्षातनं थोडा वेळ गुरुसाठी काढतात. तर गुरुंनी गुरुच्या वचनी राहा, म्हणजे गुरुंनी जर सांगितली ती साधना करा, नसेल सांगितली तर गुरुसेवा अनेक प्रकारे गुरुसेवा करता येईल. हेही आपल्याला शक्य नसेल तर गुरुच्या कार्यात मदत करा. गुरु असतो आणि गुरुचं कार्य, जसं गुरु आहे आणि गुरुचं कार्य म्हणजे सुगवे आहे, आणि सुगवे म्हणजे गुरु आणि गुरु म्हणजे सुगवे, यात काही अंतर नाही आहे. सुगवेच गुरु आहे. मग या गुरु कार्यात मदत करा. तन मन धनानी करा, तनानी करा, मनानी करा, आणि असेल तर मग पैशानी करा. कशी करता येईल तर प्रचार प्रसार करता येईल आपल्याला गुरु कार्याचा, गुरुला आर्थिक मदत करता येईल, काहीही करता येईल. आणि जर गुरुच्या प्रत्यक्ष संपर्कात नसतो आपल्याला तर आर्थिक मदत करता येईल. कारण उदाहरण आहे की ही जी साधना आहे याच्यासोबत ज्ञान मिळवण्यासाठी यज्ञ, तप आणि दान याची मदत आपण घेऊ शकतो. आता यज्ञ म्हणजे काय, यत ज्ञ, ज्यामुळे ज्ञान होतं त्याला यज्ञ म्हणतात. यज्ञ म्हणजे आपल्या समोर जे चित्र आहे की अग्नी प्रज्वलित करणे, त्यात आहुती टाकणे, आणि अनेक ब्राह्मण लोक बसले आहेत आणि सगळेजण त्यात आहुती टाकतात, आजूबाजूला जमलेले लोक, तर त्याला तोच काही यज्ञ नाही आहे, तो यज्ञाचा एक प्रकार आहे. पण वाचन हा यज्ञ आहे. कार्य करणं, ज्या कशाने आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल आपल्या गुरुंनी सांगितलं ते सगळे यज्ञ आहेत. गुरुचे निरीक्षण करणे, ही देखील एक गुरुसेवा आहे, आणि त्यातनं ज्ञान घेणे.
त्याच्यानंतर आपल्या गुरुची जी वाणी आहे, जसं आपलं हे रेकॉर्डिंग सध्या सुरू आहे, ही वाणी पुन्हा पुन्हा ऐकणे किंवा जवळ बसून गुरु काय बोलतात नीट ऐकणे, ती सेवा आहे. गुरुबद्दल लिहिणे सतत. मी लिहायचं, मी पण हे सर्व केलेलं आहे. आता मी जेव्हा महाराजांकडे आलो तेव्हा स्वतःहून गुरुवरती गीतं लिहिली, त्याला चाली लावून घेतल्या, त्याचं रेकॉर्डिंग केलं. तर मुख्य आम्ही काही तोंडाने गुरुने अमुक करा असं सांगायची गरज नाही. समजा नाही पण सांगितलं तरी आपल्या मनाने आपण आपल्या गुरुला रुचेल अशी सेवा गुरुची आपल्याला करता आली पाहिजे. हा यज्ञाचा प्रकार झाला. मी पुष्कळ लोकांना पाहिलं, फार छान छान गुरुवरती कविता लिहितात, फारच छान लिहित, नित्य नियम आहे. आम्ही नानांकडे होतो, फार नेहमी कविता लिहायचे, गीतं लिहायचे. आणि ज्या लोकांना संगीताचं ज्ञान आहे, ज्या लोकांना ओरल म्युझिक गायन चांगलं करता येतं, ते जे गुरुचे शिष्य असतात ते छान छान गीतं रचन करून छान गायन करतात, त्याला संगीतबद्ध करतात, गुरुसमोर म्हणून दाखवतात. तर असा सगळ्या प्रकारे शेवटी गुरुचा संतोष हे महत्वाचं. तर अशा प्रकारे हे यज्ञ सेवा करू शकतो किंवा तप करू शकतो. तप म्हणजे गुरुजवळ जाणे, उपास करायचा गुरुजवळ. आपल्या शरीराला थोडे कष्ट द्यायचे, फार लाडावून ठेवलं असतं शरीराला आपण फार मनस्वीपणे वागतो आणि शरीराला जे जे जेव्हा जेव्हा पाहिजे ते तेव्हा तेव्हा त्याचा ओव्हरडोस देत असतो. ते थोडं कमी करायचं. गुरुजवळ आपण आलो, गुरुच्या आश्रमात, की थोडंसं अर्थात गुरुच्या आज्ञेने काही उपास करू शकतो, गुरुमंत्राचा जप करू शकतो, गुरुची पोथी वाचू शकतो. आपल्या थोडक्यात आपल्या शरीराला थोडा पीडा देणे, थोडं वैराग्य पालन करणे, ब्रह्मचर्याने राहू शकतो. हे सर्व आपल्याला गुरु करून आपण जे आहे तप करू शकतो. तर यज्ञ झालं, तप झालं आणि शेवटी दान. आणि दानाची तर उदाहरणं आपल्याला माहिती आहे. दानाने काय साध्य होत नाही. दान दिल्याने या पृथ्वीच्या पाठीवरती सगळीच कामं होतात. सर्वे गुणा कांचनम या आश्रयंती आपल्याला माहिती आहे. जो दान देतो तो सर्व काय, मग गुरु काही त्याला अपवाद नाही आहेत. जर तुमच्या गुरु दानाने संतुष्ट होणारे असतील तर त्यांना दान द्या. आणि जनक राजांनी ते केलं. याज्ञवल्क ऋषींना त्यांनी 100 बैलगाड्या भरून आणि हिरे माणकं आणि केवढी मोठी संपत्ती जी आहे त्यांना दिली. सोनं नाणं हे ते भरून 100 बैलगाड्या. आणि प्रत्येक त्या बैलगाड्यांचा जो प्रत्येक एक एक बैल होता, त्या बैलाच्या शिंगांना सोन्याचा पत्रा लावला होता. एवढं प्रचंड धन याज्ञवल्क ऋषींना घेऊन जे आहे प्रसन्न केलं आणि त्यांना त्यांच्याकडनं ज्ञानप्राप्ती करून घेतली. काही जनक राजा होता, त्याला काही एवढा वेळ नव्हता काही वेदांत वाचन करण्यासाठी, ऐकत बसण्यासाठी जास्ती वेळ, पण त्यांनी ज्ञानप्राप्ती करून घेतली. आणि अष्टावक्र ऋषींना जनक राजांनी आपलं राज्यच देऊन टाकलं, एक चिठ्ठीच देऊन टाकली की महाराज हे घ्या सगळं, नको मला काही, सब तेरा सब तेरा सब तेरा. गुरु नानकांची गोष्ट सांगतात की त्यांच्या वडिलांचं किराणा दुकान होतं आणि यांना बसवलं गुरु नानकांना. ते वडिलांनी की अरे बघ जरा मी बाहेर जातोय, तू दुकानावर बस. आणि कोणी आलं 15 किलो साखर घ्यायला किंवा धान्य घ्यायला, आता हे मोजत होते 1 किलो 2 किलो 3 किलो करता करता 11 12 आणि 13 आलं. 13 आल्यानंतर हे भजनच म्हणायला लागले, सब तेरा सब तेरा सब तेरा क्या है मेरा, की हे सगळं तुझंच आहे, माझं काहीच नाही आहे, काहीच मी घेऊन जाणार नाहीये, काहीच मी कमवलेलं नाही, सगळं तुझंच आहे आणि इथेच आहे, इथून कोणी हलवू शकणार नाही. हे माझं आहे, ही माझी केवळ कल्पना मात्र आहे, माझा अहंकार मात्र आहे. मला असं वाटतं मी हे कमवलं आहे आणि त्यापेक्षा माझं काही नाही आहे.
तर 13 आल्यानंतर त्या 13 ते गुंतून गेले, भजनच गायला लागले आणि गुरु नानक महाराज जे आहे ते सब 13 करायला लागले. जनक राजांनी त्या अष्टवक्र ऋषींना एक चिठ्ठी लिहून, चिठ्ठी म्हणजे त्या काही जे काही असेल, कोणतं पत्र असेल, भोजपत्र असेल, त्या भोजपत्रावर लिहून सर्व प्रॉपर्टी आपली, सगळ्या फिक्स्ड डिपॉझिट, सगळ्या लँडेड प्रॉपर्टी, सगळे फ्लॅट्स, सगळं सोनं नाणं, सगळं जे काही लॉकरमध्ये होतं ते, सगळं सेविंग बँक, सगळं टोटल देऊन टाकलं. जा, नको मला, मला तुमचे पाय फक्त पाहिजे, मला ज्ञान द्या फक्त. आणि एका क्षणात त्यांना ज्ञान दिलं. तर यज्ञ, तप आणि दान हे सांगण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे गुरुसेवा करू शकतो आपण, अनेक प्रकारे करू शकतो. एकच आहे की 24 तास गुरु, नाहीतर गुरुची सेवा, नाहीतर गुरुचं आश्रम, नाहीतर गुरुचं कार्य, नाहीतर गुरुचं लिखाण, नाहीतर गुरुची संगीत सेवा. तुम्ही गुरुप्रती करत राहा, तुम्ही गुरुच्या संपर्कातच आहात. आपण गुरुच्या निश्चित आणि गुरुच्या संपर्कात जेव्हा जेव्हा तुम्ही मनाने चित्ताने असता, तेव्हा तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्यावरती ते फार मोठं शिल्ड असतं, कव्हर असतं. यू आर अंडर प्रोटेक्शन. तुम्ही फार मोठ्या संरक्षणामध्ये असता. हो, याची उदाहरणं तुम्ही खूप जिथे आहे, तुम्ही आपल्या सुगवेमध्ये पाहायला मिळतील की गुरुकृपेने कसे कसे वाचलेले आहेत लोक, प्राण देखील वाचले आहेत. तुम्हाला शेकडो उदाहरणं, संत खप्ती महाराजांचे हजारो उदाहरणं तुम्हाला जे आहे, खटेश्वर महाराजांची आपली जी परंपरा आहे आपल्या सुगवेची, या परंपरेमध्ये लाखो उदाहरणं तुम्हाला मिळतील की गुरुची प्रत्यक्ष कृपा झालेली आहे. ही फार, मी नेहमी सांगतो की ही फार थोर परंपरा आहे गुरूंची. फार शक्तिशाली गुरु होऊन गेलेले आहेत. तर हे देखील आम्ही जर असं म्हणजे मनाने त्यांच्याशी आपल्या कामं करत राहा. तुम्ही, कोण म्हणतं की तुम्ही कामं करू नका, तुमचा प्रपंच करीत राहा. पण तुम्ही जेव्हा प्रपंच करता करता आपल्या गुरु आपल्या मनामध्ये भरला असतो, तुमच्या गुरुच्या संपर्कात तुम्ही असता, तेव्हा तुमचं सर्व 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 प्रकारे तुमचं जे आहे संरक्षण गुरुकडनं झालेलं असतं आणि त्याची प्रचिती तुम्हाला येते. तर असं आपण तयाचे वचनी राही या शब्दाची थोडी फोड करून पाहिलं आणि आता इथे थांबवतो. माझे सर्व सदस्यांना आशीर्वाद.